तर दुसरीकडे विधान परिषदेच्या या निवडणुकांवरून सुधीर मुनगंटीवार मात्र आक्रमक झालेले आहेत। आचारसंहिता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कामं करता येत नाहीत। सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे ही आचारसंहिता नसावी किंवा विधान परिषद निवडणुकाच घेऊ नका असं सुद्धा त्यांनी म्हटलं। या संदर्भात पत्र केंद्राला देणार आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे। एक तर या देशामध्ये 6 राज्यामध्ये हे फुकटचे धंदे केले आहे। हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजे, काही फायदा नाही आहे। कारण नसताना जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकांना अस्थिर मनाचं करण्याचं काम या निवडणुका करतात। खरं तर मला आठवतं की माननीय देवेंद्रजी आणि आम्ही या संदर्भामध्ये विधानसभेत हा विषय उचलला होता। आता मी पुन्हा केंद्र सरकारला पत्र पाठवतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद करून टाका, काही कारण नाही आहे। जनतेतून निवडून येऊ द्या। या निवडणुकीतून फायदा कोणता होतो? काही सांगा। शेतकऱ्याच्या पतपुरवठ्यासाठी बैठक, आचारसंहिता। खताच्या लिंकिंगसाठी बैठक, आचारसंहिता। अरे ही कोणती आचारसंहिता आहे? इथं 12 किलोमीटर पृथ्वीच्या खोल करून जमिनीत गाडली पाहिजे। नगरसेवक काय एखादी बोरिंग केल्याने दुसऱ्या पक्षाला मतदान करतात का? काय माहित नाही का? तुम्हाला समजतं ते का निवडणूक आयुक्ताला समजत नाही का? हो, नगरसेवक कसं मतदान करतात? माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्या सोबत जोडलेले आहेत। अनवर, विधान परिषद निवडणुकांवरून सुधीर मुनगंटीवार हे संतापलेले आहेत आणि त्यांनी आचारसंहिता काढून टाका अशी मागणी सुद्धा केलेली आहे, संताप व्यक्त केला आहे। नक्कीच जगदीश सर, सध्या जे हंगाम सुरू आहे, उन्हाळा आहे, पावसाची समस्या आहे, शेतकऱ्यांची समस्या आहे। कारण की शेतीचा आता हंगाम सुरू होत आहे। शेतकऱ्यांना पीक खतं मिळत नाही आहे, पिण्याची पाण्याची जे समस्या आहे ते सोडवता येत नाही आहे। आणि जे आता 4 महिलांचा मृत्यू झाला होता वाघाच्या हल्ल्यामध्ये, त्यांच्यासाठी उपाययोजना करण्यासाठी हे सगळं जे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे ते खरं दुःख व्यक्त केलेलं आहे त्यांनी। कारण की 365 दिवस आचारसंहिता असते त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यानंतर रविवार आणि शनिवार आणि रविवार हे दिवस जर जोडले तर 700 दिवस आचारसंहिता होते। त्याच्यात राज्यामध्ये जे शेतकऱ्यासाठी लोकांसाठी जे काम आहे ते काम अडकून ठरलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आपला दुःख व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की सरकारमधील जर एक आमदार असं म्हणत असेल की आचारसंहितेला जमिनीतून 12 फूट आतमध्ये खोल करून त्याला गाडून टाका, म्हणजे हे किती मोठा त्यांचं म्हणणं आहे हे आपल्याला समजते। ठीक आहे। तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।